नमस्कार मित्रांनो. आता सध्या वासुकी इंडिकस हा ज्या स्नेक आहे, हा जो साप आहे, त्याचा अवशेष सापडले गुजरातमध्ये आणि वन ऑफ द बिगेस्ट स्नेक म्हणून याची ओळख झालेली आहे. आणि गेल्या 2 वर्षाचे राज्यसेवेचे तुम्ही जर पेपर्स बघितले प्रिलिमचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केलवरती क्वेश्चन आलेले दिसतील. तर एक तो टॉपिक सुद्धा फेवरेट होत चाललेला आहे, त्याच्यावरती पण चांगले क्वेश्चन्स येत आहेत UPSC MPSC मध्ये. तर हा जो साप जो आहे वासुकी इंडिकस, हा इओसिन या इपॉक मधला आहे, म्हणजे त्या कालखंडातला, इओसिन या कालखंडातला आहे. तर तुम्ही ते कन्फ्यूज असाल की कालखंड वगैरे काय असतं. तर साध्या सोप्या शब्दात सांगतो. पृथ्वीला जन्म घेऊन झालेत 450 कोटी वर्ष, 4.6 बिलियन इयर्स अगो आपल्या पृथ्वीने जन्म घेतला. या 450 कोटी वर्षाला म्हणजे आजपर्यंत आपण जे केलेलं आहे पृथ्वीला 4 इऑन मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. आता आपण एरा शब्द ऐकलेला असतो, कालखंड एरा. आपण म्हणतो ना ब्रिटिश म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स एरा, आफ्टर इंडिपेंडन्स एरा, म्हणजे तो कालखंड एरा हा शब्द आपण ऐकलेला असतो. तर एरापेक्षाही मोठा असतो इऑन, सगळ्यात मोठा आहे इऑन. तर आतापर्यंत 4 इऑन झालेले आहेत पृथ्वीमध्ये. आता मी जे सांगते पटापट तुम्ही लिहून पण घेऊ शकता किंवा गुगलला सर्च केलं तर पूर्ण लिस्ट मिळून जाते तुम्हाला. तर सगळ्यात मोठा इऑन आहे, 4 इऑन जे आहेत ते आहेत. सगळ्यात पहिला होता हेडिन एरा, हेडिन इऑन. 60 कोटी वर्षांचा होता. पूर्ण पृथ्वी त्याच्यामध्ये उकळत्या अवस्थेमध्ये होते. कॉस्मिक बंबार्डिंग त्यावर पृथ्वीवरती चालू होती. मग हेडिन नंतर आला आर्कियन. आर्कियनमध्ये पृथ्वीचं सॉलिडिफिकेशन होत गेलं, गॅसेस वगैरे वेगवेगळे निर्मित होत गेले आणि जीवसृष्टी निर्मितीसाठी किंवा त्यांच्या जन्मासाठी एक आदर्श वातावरणाची निर्मिती होत गेली. मग हेडिन, आर्कियन आणि मग तिसरा येतो ते काय झालं, सूक्ष्मजीवन सुरू झालं होतं. आणि जसं तो युवान संपत आला, पृथ्वीवरती लाईफ सुरू झाली होती चांगल्या पद्धतीनं. आणि मग चौथा आणि आता सध्याचा जो युवान आहे तो आहे फनेरोझोईक युवान. फनेरोझोईक म्हणजे म्हणजे दिसणारी लाईफ, म्हणजे अशी लाईफ जी दिसते, जीवन दिसणारं जीवन. कारण की ह्या काळामध्ये पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात काय झालं होता, फ्लोरा आणि फौना विकसित झाला होता. समुद्राखालची लाईफ खूप जास्त फ्लरिश होत होती. जमिनीवरती जीवन हळूहळू सिल्युरियन पिरियड पासून येत होतं. तर हे जिओलॉजिकल टाइम स्केल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. तर हे 4 महत्त्वाचे युऑन आहेत. तर सध्या आपण फनेरोझोईक युऑनमध्ये, फनेरोझोईक युऑन. तर ह्या युऑनला काय केलं तर एराजमध्ये डिवाइड केलं जातं. तर फनेरोझोईक मधला सध्या सेनोझोईक एरा चालू आहे. फनेरोझोईक हा युऑन चालू आहे आणि त्याच्यामध्ये सेनोझोईक एरा सध्या चालू आहे. तर त्या सेनोझोईक एरामध्ये पॅलोजिन नावाचा पिरियड सध्या चालू आहे. आणि त्या पॅलोजिन पिरियडमध्ये 4.5 कोटी वर्षापूर्वी इओसिन नावाचा काय होता, इपॉक होता. त्या इओसिन इपॉकमध्ये हा साप होता, सगळ्यात मोठा साप, ज्याचं वजन 1000 किलो होतं. या काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत मित्रांनो, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मे बी याच्यावरती यावर्षी किंवा पुढच्या वर्षी क्वेश्चन एक्सपेक्ट किंवा मेन्समध्ये येऊ शकतो. एकदा ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पाहून घ्या. थांबतो मी इथेच. जय हिंद, जय भारत.